श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला की. हा बोला दादा. तेच दादांनी सांगितलेला उपाय आपण केला होता. अजितदादांनी सांगितलं उपाय केला होता का? अजितदादांनी सांगितलेला उपाय मी केला होता. हम्म. एक मिनिट, कोणता उपाय ते पण सांगतो मी तुम्हाला. हा सांग. एकच मिनिट. पैसा घरात कधीच कमी नाही पडणार. प्रत्येक सोमवारी 11 अख्खे तांदळाचे दाणे पिंडीवर व्हा आणि पहा प्रभाव. माता लक्ष्मी अत्याधिक प्रसन्न होते. हा उपाय मी वाचला होता ग्रुपवर. हा. आणि हा उपाय मी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी 7 सोमवार माझे झाले होते कंटिन्यू. म्हणजे चौथ्या सोमवारपासून मला झालं काय, म्हणजे माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे सोलापूरमध्ये ते. तर मला दर महिन्याला काय व्हायचं, म्हणजे हप्ते वगैरे गाडीचे भरताना थोडंसं ऍडजस्टमेंट हा प्रकार मला करावा लागत होता. आणि घराचा खर्च, गाडीचा परत हप्ता वगैरे भरण्यासाठी थोडी इकडे तिकडे ऍडजस्टमेंट करावी लागायची. परंतु हा जसा उपाय मी केला तसं मला आता मागचे 2 महिने झाले मला कुठलाही ऍडजस्टमेंट नावाचा प्रकार करावा लागला नाही. माझ्या गाडीला व्यवसाय पण चांगला झाला आणि पैसे पण यायला लागले माझ्याजवळ. तर आता हे फक्त 7च सोमवार झालेत, अजून 11 सोमवार पण नाही झाले माझे कंटिन्यू. 7च सोमवार म्हणजे 7व्या सोमवारीच मला अनुभव चांगला आला. त्यामुळे म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर तर करावं. दादाने परत एकदा सांगा, दादाने कोणता तुम्हाला उपाय करा तोडगा सांगितला होता? पैसा घरात कधीच कमी नाही पडणार हा उपाय करा. प्रत्येक सोमवार 11 अख्खे तांदूळ, 11 अख्खे तांदळाचे दाणे पिंडीवर व्हा आणि पहा प्रभाव. माता लक्ष्मी अत्याधिक प्रसन्न होते. हा उपाय त्यांनी दिला होता. हा उपाय मी केला तर मला चांगला अनुभव आला बरं का. छान दादा. आणि आपल्या ग्रुपवरील अजयदादा तोडगे या ग्रुपवरील दादा आणि ताईंना तुम्ही काय सांगाल यातून? काय सांगाल म्हणजे खरंच म्हणजे उपाय, आता मी एवढे उपाय पाहिलेत पण यातला मी एकच उपाय केला. आणि दुसरा उपाय, मी कारला एक लाल कापडामध्ये हे आपले गोमती चक्र, गोमती चक्रांचा उपाय बी केला होता. त्याच्यानंतर तो पण मला अनुभव चांगला आला. आणि हा सुद्धा अनुभव चांगला आला. आता एवढे याच्यामध्ये म्हणजे तुम्ही उपाय दिलेले पण मी यातले 2च केले, पण याचा मला अनुभव खूप सुंदर आणि मी अनुभवतोय बरं का चांगल्या प्रकारे. मला 2 महिने झाले पैशाची कधी म्हणजे कमतरता भासली नाही अजिबात. चालते दादा, तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला याबद्दल धन्यवाद. मी तुमचा अनुभव शेअर